बिट्टी 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 गेली कुठे? बिट्टी बिट्टी अरे काय झालं? बिट्टी कुठे? मला नाही माहिती. अरे मग बघ जरा आजूबाजूला. मी बघतो पण झालं काय? तू आधी बघ, मी सांगतो तुला. अरे पण ती घरात दिसलीच नाही मला. घरात नाही दिसली? तात्या बिट्टी ओ पार्टनर, आता कोणाशी पहिलं बोलू? काय बोलू? दाद्या हा मम्मी. पवन काय म्हणत होतास? हा मम्मी, ते आपलं काय काय हो पार्टनर, तुमचा मित्र असं गोंधळलेलाच असतो का? तो गोंधळलेला, तुम्ही गोंधळलेले. गोंधळलेलं कुठे काय? नाही. बिट्टी तू इथे काय करते? मला बोलायचं आहे तुमच्याशी. या बिट्टीने गौरीजींना सगळं खरं सांगितलं नाही काय? काय तुम्ही असं कसं करू शकता? काय केलंय मी? लपलाय काय? हा वय वय. तुम्ही कोणाचा आवाज काढताय? आहो चंदू शेठ माझा कसा बसलाय. म्हणून तुम्ही इकडे उभा आहे. चंदू शेठ ते महत्वाचं नाहीये. तुम्ही काय करायलाय? मी हे ते जाऊ दे, एक काम करा, हे दादा लिहून द्या आणि तिने काय बोलतात ते मला येऊन सांगा. जा. तुम्ही एक काम सांगितलं, आता तुम्ही दोन सांगते. आहो मग दोन काम करा, हे दादाला द्या आणि तिने काय बोलतात मला येऊन सांगायचं, कळलं का? असं म्हणताय? हा सांगायचं तुम्हाला. आता सांगतो. जा. बिट्टी तिला काय विचारता? माझ्याशी बोला. तिची काही चूक नाहीये, सगळी चूक तुमची आहे. चूक? चूक नाही बोल. हे घे गौरी. नकोय मला. नकोय? मग तुम्ही तरी घ्या. मलाही नकोय. तुम्हाला पण नकोय? पण त्यांनी तर द्यायला सांगितली होती. कोणी? कोणी? ते हा 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 पवन दादा. नकोय आता फळ चंदू शेठ. तुम्ही जा. मी जाऊ? पण नाही, अजून एक काहीतरी काम होतं म्हणून थांबलोय. थांबा, आठवू द्या. काय? तेच आठवतंय ना. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय बोलताय ते ऐकायचंय आणि त्यांना जाऊन सांगायचंय. बोला आता. त्यांनी विचारलं ना, मग त्यांना सांगा या मिस्टरांची काही खैर नाही आता. अच्छा, त्यांना सांगायचंय की मिस्टरांची काही खैर नाही, मिसेसनी सांगितले है ना.
बिट्टी जरा चल. ती नाही येणार. नाही येणार म्हणजे? नाही येणार. तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तिचं प्रॉमिस मोडलत ना? हो, याने प्रॉमिस मोडलं. तुम्ही तिचं प्रॉमिस मोडलत ते मोडलत, आणि तेही इतकं महत्वाचं. तुम्ही तिच्या आवडत्या व्यक्तीकडे घेऊन जाणार होतात ना तिला, मग का नाही घेऊन गेलात? हो नाही, कधी? लवकरच नाही. ती इतकं प्रेम करते तुमच्यावर, तिचं मन नका ना दुखवू. नाही दुखवणार. मी जरा बिट्टीशी बोलू शकतो का? ठीक आहे, जा बिट्टी. आणि यांनी पुन्हा नकार दिला ना की मला सांग, मग बघूया आपण काय करायचं ते. हो, तू नाही म्हणणार नाही आता. तू बोललीस ना, मग तो प्रॉमिस पूर्ण करेल. थँक्यू. चल. तू का गेली होतीस तिथे? मग काय तू घेऊन जाणार होता का? बिट्टी हे होतं का तुझं मॅजिक? हो. बिट्टी मला माहितीये तुला आईची आठवण येते, पण आई समोर जाणं सोपं नाहीये. आईला बरं नाहीये की नाही, आईला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट सावकाश आणि काळजीपूर्वक करायला हवी. आपल्याला घाई करून चालणार नाही. आपल्याला सगळं काळजी. बिट्टे, अगं आईकडे कशाला गेलतीस आणि काय सांगितलीस त्याला? दाद्या, वहिनीनं मारलं बिरलं नाही तुला? मारतील कशाला त्या? मग झाडला असेल. मला वाटलं होतं तसं होईल, पण तसं नाही झालं. आता वहिनीला ह्या बारक्यानं काय सांगितले त्यावर समजा अवलंबून. बिट्टू, काय सांगितले आईला? काय नाही, गडबड झाली का? तू काही गडबड केलीस का? तू काही बोललीस का? काहीच नाही. तूच बोललास ना आई समोर काही करून बोलायचं नाही, मग मी का बोलेल? मग आता आपण दोघं कोण आहे ते पण मी सांगून टाकते. बस जरा. दाद्या काय डेंजर आहे रे. बिट्टू, छान आहेस की नाही? आ पवन काकाची लाडकी. काय बोललीस आईला? जे काही बोलले ते चांगलेच बोलले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. दाद्या, काय गोळवणार नाही ना? तू मला घाबरवू नको रे. काय माहिती ही काय बोलली. काय ग, कुठे होतीस? अगं, कसला विचार करता मॅडम? काय झालं? अगं आज बिट्टीला भेटले मी. बिट्टी, तू तिला भेटलीस? कधी, कसं काय? म्हणजे ती कशी भेटली तुला? तुला काही त्रास तर होत नाहीये ना? तू बरी आहेस ना? अगं यात त्रास होण्यासारखं काय आहे? आणि भेटले मी तिला, त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आणि मुळात तुला कशी काय माहिती भेटती? अगं माहित नाहीये, म्हणजे ऐकले त्याच्याबद्दल, पण भेटले नाहीये. बापरे, गौरी बिट्टीला भेटलीये. तिने काही सांगितलं नसेल ना गौरीला? हे गडबड तर झाली नसेल ना घरात? मी आले जरा, तू कपडे ठेवून देते. अगं तू कुठे निघाली? आले, चालेच. काय करू कळतच नाहीये. घरी जाऊन एकदा सगळं नीट आहे का बघून येऊ का?
तुझं नाव काय ग बाया? बिट्टी. बिट्टी. वेगळंच नाव आहे पण गोड आहे. अगदी आपलंसं वाटतंय. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. माझ्याशी बोल ना. नाही तिथेच. चल. बजरंगा, ही बिट्टी काय गोल घालणार नाही ना? नाहीतर आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. दादाच्या अडचणी अजून वाढायच्या. देवा सांभाळून घे रे बाबा. अहो ऐका ना, मला जरा बोलायचं होतं. मलाही बोलायचंय, महत्वाचं. अहो पण बर, लेडीज फर्स्ट. पण ती गौरी वहिनी बिट्टीला भेटली. तेच तर. काय बोलल्या बा त्या? अहो मला नाही माहित, मी तुम्हाला विचारलो. मलाही नाही माहिती काय बोलल्या ते. आता काय करायचं? बोंबला आता. आपण तिलाच विचारूयात. नाही वहिनी नको. गौरीला नाही हो, बिट्टीला. बिट्टी? अहो बिट्टी काय सांगल तर शपथ काय सांगन झाली. मग आता काय करायचं? आता काय? बजरंगा वाचू रे बाबा. गौरी, ती छोटी आली होती ना इथे, काय म्हणाली काय ती? तुला कशाला इतक्या चौकशा? सारखी आपलं त्यांच्याबद्दल बोलत असतोस. अगं तसं नाही, गंमत वाटली. कशी छोटू ये ना ती, म्हणून विचारलं. सांग ना काय म्हणाली ती? काही नाही, असंच घरातल्या काही गोष्टींबद्दल बोलत होतो, एवढंच. हो, आणि ती त्या मिस्टर निर्लज्जबद्दल पण बोलली. म्हणजे ते असं का वागतात वगैरे. का वागतात? काय म्हणाली ती? म्हणजे कारण सांगितलं का तिने? हो. काय कारण सांगितलं? गौरी, कशी आहेस? मी ठीक आहे. बरं झालं तुम्ही आलात. मला तुमची माफी मागायची होती. का? माफी कशासाठी? हो, ते माझ्यामुळे घरात जरा गडबड झाली ना, म्हणून. नाही गौरी, गडबड तुझ्यामुळे नाही झाली, माझ्या मुलामुळे झाली. पण तो नाही त्रास देणार आता. नाही, त्रास असा काही नाही. आता त्याच्या वागण्याचं काय करणार? पण तुझं जे नुकसान झालंय त्याची भरपाई करायची आहे मला. गौरी, ऑफिसला मोठी पार्टी, त्याची जेवणाची ऑर्डर घेशील का तू? म्हणजे श्वेतालाही तेच हवंय, हो ना? हो गौरी, म्हणजे तुझा नवीन व्यवसाय सुद्धा सुरू झालाय आणि यात तुझा फायदा व्हावा असंच आम्हाला वाटतं. आणि ही ऑर्डर तू घेतलीस ना तर चांगली सुरुवात होईल तुझ्या कामाची. नाही मॅम, मला माहितीये तुम्ही माझ्याबद्दल खरंच खूप मोठा विचार करताय, पण मला माफ करा, मी हे काम नाही घेऊ शकत. का? तुला मदत होईल अगं याच्याने. अगं गौरी, असं काय करतेस? तुला बिझनेस सुरू नाही करायचा का? नाही, करायचा ना, पण प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेवा. पण हा व्यवसाय मी बाहेरच ठेवेन. मला तुमच्या घरातल्या कुठल्याच गोष्टीत नाही पडायचं. अगं गौरी, ऑफिससाठी बोलतेय मी, यात घराचं काहीच नाहीये. रेश्मा, अगं तू समजाव हिला, मोठी ऑर्डर आहे. नाही नको, आता बघितलं ना त्या डब्यांमुळे किती गोंधळ झाला घरात. आणि त्यात मिस्टर, नाही म्हणजे तुमच्या मुलाचा काही दोष नव्हता त्यात, उगाच त्यांना ऐकावं लागलं. आणि त्यांची चूकही नव्हती त्यात. त्यापेक्षा नकोच. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात गैरसमज कशाला? तुमची नाती आहेत, माझ्यामुळे तुमच्या दुरावा नको. त्यापेक्षा मी दूर असलेलीच बरी. गौरी, अगं असं काय करतेस? कदाचित तू घरात इन्व्हॉल्व झालीस तर तुलाच नवीन काहीतरी सापडेल. नाही, खरंच नको. मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठीच सांगताय, पण मी बाहेरच ऑर्डर घेईन, म्हणजे अगदी छोट्या ऑर्डर पासून सुरुवात करेन.
चल श्वेता. गौरी तू इतकं मोठं काम का नाकारलंस? अगं कशाला आपल्यामुळे त्यांच्यात वाद नाही का, आणि कोणाला त्रासही नको. त्रास नको कोणाला की रुद्रला? अगं पार्टनरने उगाच ओरडा खाल्ला, त्याची काहीच चूक नव्हती. तेच मला तुला सांगायचं होतं. माझा पार्टनर खूप चांगला आहे. तो कधीच कोणाला त्रास नाही देत, तसा विचारही करत नाही. तो माझ्यासाठी सगळं करत असतो. तुझ्यासाठी? हो, तो खुश नसेल ना तर मला पण खूप वाईट वाटतं. तो मला खुश ठेवण्यासाठी मुद्दाम मला असं दाखवत असतो मी खुश आहे, आणि मग असं होतं. पण तो तुला त्रास देत नव्हता, तो माझ्यासाठी करत होता. का? त्याला वाटतं मला वाईट वाटत असेल. पण कशामुळे? आई नाही आहे ना. आई, आईची आठवण येते का? हो खूप. कुठे आई? देवाघरी गेली का? नाही, सापडत नाहीये. आई हरवली आहे. म्हणून पार्टनरला त्याचं करू दे, जे करायचंय ते. त्याला रागवू नकोस, तो चांगला आहे. म्हणजे खूप काळजी घेतो, सगळ्यांचीच खूप काळजी घेतो. खूप प्रेमळ आहे तो. तू प्लीज त्याच्यावर चिडू नकोस. हे सगळं माझ्यासाठी? हो. मग आणि कोणासाठी असते? ए, आधी खाली काय बोललीस ते सांगायचं आणि मग या समजायला हात लावायचा, कळलं का? नाही, मी पहिले उचलणार. तू ऐकतेस वय? लाग घे. तुम्ही घाबरलात कशाला? पार्टनरचं कौतुकच केलंय मी. कौतुक? हो, आता आई तुझ्यावर चिडणार नाही बघ. अगं पण असं काय कौतुक केलंयस? जे आहे ते केलंय. म्हणजे पार्टनर खूप चांगला आहे, छान आहे, घरातल्यांची काळजी घेतो, हेच सांगितलं मी. पण बिट्टी, आईला भेटायची गरज होती का? पार्टनर, तुला आई परत यायला नकोय का? अगं हो, हवी आहे, पण असं कौतुक करून आई परत येणार आहे का? हो, बिट्टीच्या मॅजिक मुळे आई परत भेटणार. हे कडी लावणी चाललो मी, कडी लावणी चाललो. चंद्रशेठ, हा गौरी, हे द्याल का? हा देतो ना. पण कोणाला? रुद्र सरांना. हा देतो. कडी लावणी निघालो मी. नाही, या बिट्टीचा काही भरोसा नाही. दाद्या, कशाला डोसक्याला शॉट लावून गेलायस? अरे तसं नाही पवन, ही गंमत करायला जाईल माझी, पण इकडचं तिकडे झालं ना तर गडबड होऊन बसेल. तुझं बी खराय म्हण, पण आपण करायचं काय? एक काम करूया काय, थेट जाऊन विचार नाही काय? म्हणजे तू विचार, मी संगत येतो, पण मी बाहेर उभारणार. वाघाच्या जबड्यात तूच हात घालायचा, म्हणजे खरं काय ते कळेल ना आपल्याला. तिथे काय चाललंय हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे. चल. नाही, काय तुमचं बाजूला होणार, जाऊ दे. तुम्हाला कशाला जायचंय? मी आलोय ना. ओ चंदूशेठ, मस्करीचा टाइम नाही, सोडा वाट. चंदूशेठ, जाऊ दे ना. अहो, तुम्हाला जायची गरजच नाही.
मी घेऊन आलोय ना. चंदू शेठ, मी डबा नाही मागवलाय. काय बाजूला हो ना. हा डबा कोणी दिला तुम्हाला? गौरी ना.